चॅनलचे नाव ब्लॉग्स बाय द वे. हॅलो गाईज, वेलकम टू ब्लॉग्स बाय द वे. तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आज आपण आहोत दापोलीमध्ये आणि दापोलीतून चाललो आहे आपण अंजनवेलच्या लाईट हाऊसला. तर सगळ्यात आधी तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी दिवाळी. आय होप तुमची दिवाळी मस्त गेली असेल. तर आज आपण चाललो आहे अंजनवेलच्या लाईट हाऊसला आणि तिकडे हा पॉईंट मी कधी दाखवला नाही आहे. आणि तिकडे जायला आपल्याला दाभोळवरनं जावं लागतं. तर दाभोळवरून जेटी आहे, जेटीवरनं पलीकडे जाऊन अंजनवेल असं आपल्याला जायचं आहे. तर आज माझ्यासोबत विक्रांत पण आहे. विक्रांत हा आधीच्या पण ब्लॉगमध्ये होता, मुंबईच्या ब्लॉगमध्ये, तो इकडे आहे. आणि प्रसाद पण आहे. तर प्रसाद ॲक्च्युली काहीतरी पार्सल आणायला गेला आहे. म्हणजे सगळ्यांना भूक लागली होती म्हणून तो वडापाव आणतोय. तर तो आला की आम्ही निघू इथून. आता आम्ही वडापाव खाल्ला, खूप चांगला वडापाव होता, प्रसादने आणला होता. अजून एक खायचं आहे, दोन घेतलेत प्रसादने. पण आता वेळ नाही आम्हाला, कारण की आधीच 3:30 वाजून गेलेत. तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल, आता आम्ही दाभोळच्या खाडीच्या इथे आलो आहे. आता जेटी येते तिकडनं मागून आणि जेटीमध्ये आम्ही गाडी टाकून पलीकडे जाणार आहोत. किती थांबायचं ना आपण? आम्ही थांबलो. आता गाडी आम्ही खाली पार्क केली आहे बोटीमध्ये आणि आता वरतीकडे बसायला आलो आहे. मस्त मागे व्ह्यू आहे. आपल्याला जायचं आहे पलीकडे त्या साईडला. तिकडनं परत गाडी घेऊन अंजनवेलच्या साईडला जायचं आहे. मागच्या वेळी पण आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा प्रसाद होता माझ्यासोबत आणि त्या विक्रांत आहे, मयूर एक होता, तो होता, विक्रांत नव्हता. फायनली आमची बोट निघालेली आहे दाभोळवरून. आता आम्ही चालू आहे झोपावेला. हे जे काका आहेत ते आहेत त्या बोटचे ड्रायव्हर, चालक. आणि इथे बघा खूप गाड्या ह्या फेरीमध्ये तुम्ही टाकू शकता. तुमची जर गाडी असेल तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये येऊन पलीकडे जायला. हे पलीकडे जे तुम्ही व्हाईट कलरची बोट आहे ती बघताय, ती हाऊस बोट आहे. म्हणजे ती प्रायव्हेट, जर आपल्याला बुकिंग प्रायव्हेट असेल तर प्रायव्हेट बुकिंग करायचं असेल तर ती बोट आहे. म्हणजे तुमची फॅमिली असेल किंवा तुम्हाला पार्टी करायची असेल किंवा काही करायचं असेल तर ती बोट आहे. त्याचे चार्जेस मला माहिती नाहीत अजून, जर मला समजलं तर मी नक्की ते ॲड करतो. पण ती आहे हाऊस बोट. तर फायनली आम्ही धोपावीमध्ये आलो आहे. आता आम्ही चाललो आहे अंजनवेलला. फायनली आता खरं अंजनवेलची जर्नी सुरू झाली आहे. मला जर रोड माहिती नाही आहे, प्रसादला रोड माहिती आहे. आता जिथे प्रसाद नेईल, गाडी टाकायची बोलेल, तिकडे आम्ही गाडी टाकणार. तर मित्रांनो, फायनली आम्ही लाईट हाऊसच्या इथे आलो आहे. इकडे गाडी लावली आहे मागे आणि आता प्रसाद गेला आहे पुढे तिकीटचं वगैरे विचारायला. आय होप की चालू असेल, अजून बंद नसेल केलं त्यांनी, कारण की एवढा मी जवळजवळ 2 तास गेले आमचे प्रवासात. आता बघूया प्रसाद काय म्हणतोय. तर मित्रांनो, हे आहे लाईट हाऊस इथे पुढे. आम्ही आता चाललो आहे आणि इथे बाजूला एक मंदिर पण आहे. आणि प्रसाद गेला आहे पुढे, तो मला वाटतं बहुतेक तिकीट काढत असेल. तर प्रसादने तिकीट काढलं आहे. आता आम्ही चाललो आहे. म्हणजे ते आता बंद करतात म्हणून ते म्हणाले की लवकर लवकर करा, म्हणून आता मी जातो आहे. तर मित्रांनो, जेवढा वेळ आम्ही घेतला नाही यायला ते वर्थ आहे इथे येऊन, कारण की खूप मस्त व्ह्यू आहे सगळीकडचा. गुहागर तालुका आहे हा, गुहागरचा समुद्र आहे हा सगळा. इकडे बीच आहेत सगळे, असं छान असा व्ह्यू. हे रडार आहे. तर तिकडे जे तुम्ही बघताय मित्रांनो, तो डॉल्फिन पॉईंट आहे. तिकडे लोक आहेत, काही लोक आहेत. इकडून बघा बोटी येत आहेत. खूप छान असा व्ह्यू आहे इकडे. इथला व्ह्यू बघा, मस्त असा व्ह्यू आहे इथे. हे जे लाईट हाऊस जे म्हणतात, ज्याची लाईट तीच आहे. इथून पूर्ण लाईट ही ह्या इकडे समुद्रावर जाते. ह्या बोटींना डायरेक्शन दिसायला
किती पण लांब जाते. तर ही लाईट आहे ही अशी म्हणजे राईट साईडला फिरते, आपण हाताने पण फिरू शकतो ही अशी. तर हे जे लाईट हाऊस आहे ची रेंज 39 किलोमीटर आहे. समुद्रात 39 किलोमीटर जातो. रात्रीचं ते चालू करतात बोटींना सिग्नल मिळावा म्हणून. आणि 1960 साली हा बांधलेला आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आता जस्ट. जे समोर तुम्ही बघताय ते आहे दाभोळचं एनरॉन प्रकल्प. तो आता बंद आहे की नाही माहिती नाही. त्याचा तिकडे इलेक्ट्रिसिटी बनते. पर्यावरणाचे नॉर्म्स न फॉलो केल्यामुळे ते बंद पडण्यात आलेलं आहे. हो, शर्नोबिल सारखं आहे ते. मला ॲक्च्युली सनसेट पण बघायचा होता त्या पॉईंटला जाऊन तिकडे, पण ढगांमुळे सन तर काही दिसत नाही आहे. तर मित्रांनो, आपण जे खाडीवरून आलो दाभोळच्या खाडीच्या ती तिकडे आहे. इथे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर तिकडनं आपण पूर्ण हा डोंगर इकडनं असे मध्ये रस्त्यावरनं इकडे आलो आणि इकडेच आहे हे लाईट हाऊस. तर आता आम्ही खाली उतरलो आहे लाईट हाऊसच्या इथून. आता हळूहळू ते म्हणजे अंधार होतोय म्हणून ते म्हणतात की सगळ्यांना खाली उतरायला. आता जास्त जाऊन देत नाही आहेत वर. तर इथे हे त्यांचं ऑफिस आहे, कस्टमचं ऑफिस म्हणतात तसं. इकडे मस्त गार्डन पण आहे लोकांना फिरायला मागे. आणि हे त्यांचं मेन ऑफिस आहे वाटतं इथलं. आणि इथे पुढे एक मंदिर आहे, मंदिर पण बांधलं आहे त्यांनी. तर आता मी बघू तिकडे गेलो तर जातो. तर आम्हाला वाटलं होतं की बहुतेक आम्हाला बघायला मिळणार नाही, बंद होईल. कारण की मागच्या वेळी मी आलो होतो तेव्हा ते म्हणाले की एंट्री नाही आहे आता, वेळ झाली आहे म्हणून. पण आता तसं नाही झालं, आम्ही वेळेत आलो, थोडं लवकरच निघालो होतो म्हणून आम्हाला बघायला तरी मिळालं लाईट हाऊस. कधी म्हणजे हे पहिलंच लाईट हाऊस मी बघितलं. मी आता आधी ह्यापूर्वी कधी लाईट हाऊस बघितलं नव्हतं. चॅनलचे नाव काय आहे? आमच्या चॅनलचे नाव व्लॉग्स बाय द बे आहे. व्लॉग्स बाय द बे. ब्लॉग्स बाय द बे BAY. ब्लॉग्स बाय द बे आणि लेट्स गो. 2 चॅनल आहेत, माझं एक वेगळं आहे, ह्याचं वेगळं चॅनल आहे. इथे आपल्याला छोटेसे सबस्क्रायबर्स भेटलेले. चॅनलचं नाव विचारत होते. काय तुझं नाव? शाई सागर भोकरे. आणि तुझं? माझं नाव समर्थ सागर भोकरे. ओके. कुठून आला? तुम्ही कुठून आलात? कराड. बापरे, दापोली फिरायला. छान छान छान. तर लाईट हाऊस आता बघून झालं आपलं. आता आपण चाललो आहे, इथे एक पॉईंट आहे डॉल्फिन पॉईंट म्हणून. तिथून समुद्राचा मस्त असा व्ह्यू बघायला तो आपल्याला भेटतो. तिकडे आम्ही चाललो आहे. ही पायवाटच आहे, कच्चा रस्ता आहे. तर तुम्ही आलात घरी तर या इथे. तर लाईट हाऊस बघितलं तर ह्या रोडने पण जा खाली. असा रस्ता आहे ह्यामधून गवताचा. आणि पुढे गेलो आपण की समुद्राचा मस्त व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. आपण फायनली जे डॉल्फिन पॉईंट आहे तिथे आलो आहे. तिथून हा असा व्ह्यू आहे समुद्राचा. तिथे खूप लोक आहेत, गर्दी आहे. आणि मगाशी आपण जो लाईट हाऊस बघितला ते त्या साईडला आहे. ते लाईट हाऊस आता चालू झालेलं आहे, तुम्हाला लाईट दिसत असेल. असा मस्त व्ह्यू आहे इथून पूर्ण समुद्राचा 360. असं वाटतंय मग विक्रांत? मस्त वाटतंय. आणि मला असं वाटतं मी कॉलेजला असताना म्हणजे 7-8 वर्षापूर्वी इथे या पॉईंटवर आलेलो आहे. मी जिथे हॉस्टेलला राहायचो ना बाहेर रूम घेऊन, तिथले जे काही मित्र होते ते वगैरे आम्ही एकदा आलो होतो. आणि हा कसा गुहागरमध्ये येतो ना, आम्हाला कॉलेजपासून जवळ 50 किलोमीटर पडला असेल. इथे एक मस्त जागा शोधली आहे तिकडच्या गर्दीपासून लांब. ही मस्त जागा आहे. इथं खोल पण आहे. हो, खोल पण आहे. पुढे जाऊ नका जास्त, काळजी घ्या. जबरदस्त व्ह्यू आहे यार. बघ ना लाईट. तो बोलला होता की 15 सेकंडला 3 राऊंड. नाही, 15 सेकंडला 1 राऊंड ना. 15 सेकंडला 3.
मित्रांनो फायनली आता आम्हाला जेटी मिळाली आहे झोपावेवरून दाभोळला जायला. तर आता मी दाभोळवरून मग दापोलीत जाणार. खूप उशीर झाला ॲक्च्युली, खूप ट्रॅफिक होतं त्याच्यामुळे आम्हाला लवकर फेरी मिळाली नाही. आता आम्ही चाललो आहे फायनली. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे. जर तुम्हाला असंच कंटेंट बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा ब्लॉग्स बाय द वे.